झी 24 तास एक पाऊल पुढे। रोकठोक मध्ये पुन्हा एकदा स्वागत। बाबासाहेब की बाळासाहेब ईस्टर्न फ्रीवेला नाव कुणाचं द्यावं या सगळ्यावरून जो वाद पेटलाय त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय। विद्या चव्हाण, मी आपल्याकडे येतो। राष्ट्रवादीनं या सगळ्यामध्ये उडी घेतली ती फक्त दलित मतं मिळवण्यासाठी, असा आरोप थेट तुमच्यावरती इतर सगळ्या लोकांनी केलेला आहे। काय उत्तर आहे सर्वप्रथम? राष्ट्रवादी पक्षाला अशी काय दलित मतांसाठी उडी घेण्याची गरज नाहीये, कारण आमच्याकडे काय फक्त दलित वर्गच आहेत किंवा इतर नाही आहेत असं काही नाहीये। कुठलंही मतांचं राजकारण ठेवून आणि नामांतराच्या वेळी सत्ता पवार साहेबांनी घालवली होती, पण त्याची पर्वा त्यांनी केलेली नाहीये। त्यामुळे तुम्ही असा राष्ट्रवादीवर आरोप करू शकत नाही की मतांचा वरती डोळा ठेवून अशा प्रकारचं हे केलेलं आहे। ह्याच्यामध्ये नवाब मलिकांनी जे मगाशी सांगितलं की 1 जूनलाच त्यांनी सांगितलं होतं, त्याचप्रमाणे अविनाश महातेकरांनी पण सांगितलं, त्या ठिकाणी भाषण करायला आले होते तेव्हाही सांगितलं होतं की हा जो उड्डाणपूल आहे त्याला आपण बाबासाहेबांचं नाव देऊ। आता ह्याच्यामध्ये झालं काय, मनसेची झाली आहे पंचायत। त्यांना असं वाटायला लागलंय की आपण रेसकोर्सच्या मुद्द्यावरती बाळासाहेबांच्या स्मारकावरती आपण गप्प बसलो, म्हणजे आपण बाळासाहेब आपले दैवत आहेत हे त्यांना एकदम अचानकपणे त्यांना एकदम आठवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ह्या प्रकरणात उडी घातलेली आहे। आणि जिथे बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव द्यायचं हे सगळं एकमताने झालं असताना त्यांनी हा विवाद निर्माण केलेला आहे। तेव्हा मला खोरे साहेबांना पण लक्षात आणून द्यायचं आहे की असलं घाणेरडं राजकारण करणारी लोक आम्ही नाही आहोत। आम्ही चांगलेपणाने आणि कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामं करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे की ज्याचं काम जास्ती आहे, ज्याच्यावरती गाजावाजा करणं हे आम्हाला माहीत नाहीये। त्यामुळे हे अशा प्रकारचे विवाद निर्माण करायचे आणि स्वतःचं महत्त्व वाढवायचं। आणि हल्ली मला मीडियाला सुद्धा सांगावंसं वाटतं की मीडिया सुद्धा याला मनसेने कुठे काही केलं की त्याला जनता फार हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे की कोणी काय करतंय कोण नाही। आणि बाबासाहेबांचं कार्य इतकं महान होतं की त्यांचं नाव देणं याच्याविषयी कोणाचं दुमत असू शकतच नाही। बरं बाळा नांदगावकरजी काय उत्तर द्याल? तुमच्यामुळं विद्याताईंनी आम्हाला पण धाऱ्यावर धरलंय सगळं हे तुम्ही प्रसिद्धीचे स्टंट म्हणून करता आणि तुमची पंचायत झाली होती रेसकोर्सच्या प्रकरणात म्हणून हे तुम्ही आता काढले असं त्यांचं म्हणणं आहे। आमची कोणतीही पंचायत झालेली नाही। मुळात मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या नावाची मागणी केलेली मला कधी वाचनात आली नाही। कुठलं पत्र कोणाला दिले ते माहिती नाही आलं लक्षामध्ये। आणि एक नवीन फ्रीवे झाला म्हणून मी नामांतराचं पत्र दिलेलं त्यांना माहिती आहे। ऐका आता ऐका तुम्ही ऐका नवीन बाळासाहेबांनी सांगितलं राष्ट्रवादी पक्ष आम्हाला सांगू नका। ऐकूया औरंगाबादला नांदगावकरजी बोला 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 हा आपण बोला। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही मताचं राजकारण करायचं नाही। जर मला माहित असं बाबासाहेबांच्या नावाचं जर अगोदर काय झालंय, कुठं पत्र दिलंय अमुक तमुक, तर मी मागणी केलीच नसती, परंतु ते नव्हतंच काही। हे आता ह्याने तू करून काढले ऐका कशाला आलं लक्षामध्ये तुम्ही अगोदर म्हणजे हे तुम्ही मतांसाठी डोळ्यासमोर ठेवून करता। बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संपत्ती आहे, पण मी बोलतोय ना मागणी पवार साहेबांना करायला सांगा ना, चल्ली लोटेवरती माझ्या बाबासाहेबांचं नाव येऊ द्या। ती काय मागणी करायला सांगत, ते तर खूप चल्ली लोटे ते येऊ द्या। खूप ऐकलं मगासपासून त्यांनाच ऐकतोय आम्ही, त्यांना संधी देत आहे, आम्हाला बोलायला देत नाहीये। पवार साहेबांना कशाला ते मध्ये घालताय? त्यांना म्हणा तुम्हाला काय मागणी करायची ती तुमची करा ना। नाव येऊ द्या, आमची मागणी केलेली आहे। तुम्ही कशाला ताकद जाऊन भांडायला पोहताय? आम्ही जात नाही, असे प्रकार तुम्ही करता, आम्ही नाही करत। तुमचा लक्ष आम्ही नाही करत। लोकांना माहिती आहे आम्ही ब्लूप्रिंट घेऊन जाणार आहोत। ती ब्लूप्रिंट नाशिकची ब्लूप्रिंट माहिती आहे लोकांना। अजेंडा आहे तुमचा, सिंचनात पैसे खायचा अजेंडा आहे। तुम्ही काय करता आम्हाला? बरं नांदगावकरजी सांभाळणार तुम्ही, खरं तर पैसे घालणार तुम्ही, व्यक्तिगत तुम्ही काय आम्हाला सांगताय? मी थांबवतो आपल्याला दोघांचे बोलणं झालं असेल तर। खरं तर भावनिक मुद्द्यांवर आपण राजकारण करतो का याच्यावरती आपण चर्चा करतो। तुम्ही दोघंही भावनिक झालात। आम्ही करत नाही। बर ठीक आहे, तुम्ही व्यक्ती माझी दोघांना विनंती आहे, कृपया आपण व्यक्तिगत भांडण करू नका। नांदगावकरजी ठीक आहे, लहान मुलांसारखे ताई मी येतो ना आपल्याकडे। नांदगावकरजी
नांदगावकरजी तुम्ही मतांच्या लासासाठी करायचं आणि मला बोलायचं नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय. चिंचेलाचा नाही अहो, अजेंडा नाशिकचा विकास नाही, मी आता काय- लोकांनाच दिसायला लागलाय. हा मुद्दा नांदगावकरजी कळेल. आपला वेळ उगाच वाया जातोय. खरं तर खूप महत्वाचे मुद्दे राहून जातील या सगळ्यामध्ये. मी तुम्हाला असं विचारतोय, आता तुम्हाला कळालं की बाबासाहेबांच्या नावाची मागणी होते, बॅगा मग आपण बॅगा घेऊन जायचा विकास चाललाय नाशिकात. नाशिकचे प्लीज लोक बोलायला लागलेत आता. मग आपण ही मागणी मागे घ्याल का आता? बघा, आता मुख्यमंत्र्यांकडे मी पत्र दिलेलं आहे. बर, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं बाळा नांदगावकर म्हणतात. मी अरुण खोरे सरांकडे जातो. अरुण खोरे सर, ही सगळी चर्चा आपण ऐकली. खरं तर या सगळ्यांवरतीच आरोप होत आहेत आणि भावनिक मुद्द्यांवरती आपण राजकारण करतो, ते व्हायला नको अशी सगळी चर्चा होती. पण शेवटी ही चर्चा सुद्धा भावनिक मुद्द्यांवरच गेली, भावनिक पातळीवरच गेली. खूप दुःख होतं हे सगळं पाहताना. खरं तर मुंबईमध्ये इतक्या योजना अजूनही अपूर्ण आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव असलेली चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना घर मिळावं यासाठीची एक योजना आहे. आणि नांदगावकर साहेब, तुमच्या भायखळ्याच्याच परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक नाट्यगृहाची एक योजना आहे. हे सगळं मुंबईमध्ये अपूर्ण आहे. असं असताना खोरे सर, पुन्हा आपण भावनिक मुद्द्यांकडे जातो. आपलं दुर्दैव आहे काय? नाही, दुर्दैव किंवा सुदैव या ह्याच्यात मी पडणार नाही. पण आता नांदगावकरांनी काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आणि ते बोलत होते काही गोष्टी. पण मला सुद्धा असं वाटतं की खरं म्हणजे मनसेकडनं लोकांच्या, तरुणांच्या खूप वेगळ्या अपेक्षा आहेत. माध्यमांनी मगाशी विद्यार्थी म्हणते ते अगदी बरोबर आहे. राज ठाकरे शिंकले की माध्यमांच्या मध्ये मोठी बातमी होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचा फायदा साहजिकच त्यांचा पायाभूत आधार वाढण्यामध्ये काही प्रमाणामध्ये होतो. पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही आता ज्या काही अनेक मुंबईतल्या विकास प्रकल्पांच्या संबंधात बोललेला आहात, तर ह्या सगळ्या विकास प्रकल्पांच्या पाठीमागे बळ उभं करायला पाहिजे. ते मुंबई महापालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी, महाराष्ट्र शासन ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी. त्यामुळे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे की मुंबईमधले विकासाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. इथे मुद्दाम एक आठवण करून द्यायला पाहिजे की बाबासाहेबांनी जेव्हा घटना आपल्या हातात दिली तेव्हा असं सांगितलेलं होतं त्यावेळेच्या त्यांच्या भाषणात. अतिशय गाजलेलं त्यांचं भाषण घटनेच्या डिबेटच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे आपल्याला वाचायला. त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला राजकीय लोकशाही मिळाली स्वातंत्र्यामुळे आणि प्रजासत्ताक झाल्यामुळे तुम्हाला एक मत, एक व्यक्ती एक मत हे मिळालं. पण अजून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्याला आणायची आहे. ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणायचा अजेंडा कोण उचलणार आहे? तुम्ही नामांतराच्या लढ्यामध्ये किंवा नामकरणाच्या लढ्यामध्ये अशी जर आपला वेळ घालवत बसलात आणि चर्चा करत बसलात, लोकांच्या सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाहीचा जो अजेंडा आहे, हा अजेंडा कोणी राबवायचा आहे? हा अजेंडा त्या संबंधित पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि ज्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणची सत्ता आहे अशा सगळ्या घटकांनी राबवायचा आहे. आता विद्याताईंनी काही उल्लेख केले. मी इथे मुद्दाम सांगू इच्छितो की 2011 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक हक्काची सनद प्रस्तुत केली. माझे ज्येष्ठ मित्र जयदेव गायकवाड, त्यावेळचे मंत्री लक्ष्मण ढोबळे, ही सगळी मंडळी त्या कामामध्ये होती आणि मी स्वतः त्यांचा जो ड्राफ्ट बघत होतो. या सनदेमधल्या अनेक गोष्टी आजही पूर्ण झालेल्या नाहीयेत. या सनदेमध्ये देखील काही निवडणुकीच्या अनुषंगाने, काही मतांच्या अनुषंगाने काही मांडणी सनदेमध्ये केलेली होती. पण त्यातले अनेक विषय असे आहेत की महामंडळांचा कारभार अधिक चांगला व्हावा, महामंडळांच्या कारभारासाठी पैसे किंवा निधी उपलब्ध व्हावा, अशा अनेक गोष्टी त्या सनदेमध्ये होत्या. या सनदेची पण पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही किंवा त्याच्याकडे म्हणावं तेवढं प्राधान्याने लक्ष दिलं गेलेलं नाहीये. मला असं वाटतं हा देखील विषय राष्ट्रवादींनी पुढे नेला पाहिजे. आणि आरपीआयच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की अविनाश महातेकर अतिशय अभ्यासू असे नेते आहेत आणि खरं म्हणजे त्यांनी तळमळीने अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. आरपीआयची चळवळ मी स्वतः माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि मला माहिती आहे की लोकांचे प्रश्न, गायरान जमिनीपासून ते महागाईपर्यंतचे लोकांचे प्रश्न ह्या सगळ्या लोकांनी कसे मांडलेले आहेत. माझं स्वतःचं मत असं आहे की तुम्ही आता एका वैचारिक चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहात आणि अशा वेळेला पुन्हा तो नामांतराचा किंवा नामकरणाचा कार्यक्रम तुम्ही पुन्हा सुरू करणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि याचा तुम्ही सगळ्यांनी अंतर्मुख करून विचार केला पाहिजे की आपण आपल्या दलित समाजाला बांधील आहोत का, ते मतांसाठी का त्यांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी, याचं उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. बाबासाहेब आणि बाळासाहेब तिथे वरती असतील, तिथे मात्र ते हसत असतील की आपली आठवणी चर्चा नको, पण खरोखर काम व्हायला हवं. माझ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामधल्या दलित वस्त्यांमधली नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे बघून खरं तर खूप राग येतो, संताप येतो. पण आपण या सगळ्या भावनिक मुद्द्यांनाच प्राधान्य देणार आहोत का? विकासाच्या राजकारणावरती चर्चा कधी करणार? विद्याताईंना खोरे सरांच्या याच्यावरती बोलायचं होतं. खरं तर लक्ष्मणराव ढोबळेंचं नाव निघालं, राष्ट्रवादीचं नाव निघालं आणि त्यांनी हात वर केला. त्यांच्याकडून उत्तर आपण घेणार आहोत. पण या सगळ्यामध्ये आरपीआय आणि राष्ट्रवादीचा बाळासाहेबांच्या नावाला थेट विरोध आहे का, यावरती पण आपण बोलणार आहोत. एक ब्रेक घेतोय, पाहत राहा रोखठोक.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.